शेतकरी मित्रांनो नमस्कार। आज दिनांक आहे 24 मार्च 2024। तर आज आपल्या बागेत आणि नर्सरीला भेट देण्यासाठी आणि रोपांचे घेण्यासाठी काही इथं शेतकरी आलेत निजामपूरवरून। तर आज प्रथम आपण त्यांची ओळख करून घ्या। दादा तुमचं नाव सांग। माझं आबासाहेब लवटे। आबासाहेब लवटे। काका तुमचं नाव? पोपट लवटे। काका तुमचं नाव? रमेश सुखदेव लवटे। रमेश सुखदेव लवटे। आणि गाव कोणतं आपलं? निजामपूर। मोबाईल जरा बघा, उचलानं बंद करा। निजामपूरहून आता तुम्ही इथं कशासाठी आला होता? बरं, आता इथं माहितीला रेफरन्स कुठून मिळाला तुम्हाला पत्ता किंवा हे? आम्ही पत्ता ह्याच्याकडून घेतला, जोडीदार त्यांचे मी रोप आहेत ना पहिले। म्हणजे तुमच्या गावात ज्याने रोप आपल्यात नेलेत सरगर, त्याने तुम्हाला नंबर दिला, तिने काय सांगितलं? ते सांगितलं चांगली रोप आहेत, रोप घेऊन या। बरं, मग आता त्यांच्या गावात ऑलरेडी आपण रोप दिली होती, त्या शेतकऱ्यांनी त्यांना सांगितलं की बाबा रोप घेऊन जावा। आता इथं तुम्ही ज्यावेळेस आता आला इथं भेटायला, तुम्हाला काय काय गोष्टी बघायला मिळाल्या? आम्हाला रोप तुम्ही माहिती सांगितली ना झाडाला माहिती मी सरळ आम्हाला ते आंबे प्लॉट आहे हा रोप मला तिकडे दाखवलं। म्हणजे आल्याला तुम्हाला कुठं आणलं अगोदर? आंबे प्लॉट कडे, आंब्याच्या प्लॉट मध्ये तुम्हाला काय काय माहिती मिळाली? प्लॉट मध्ये दोन्ही मध्ये अंतर किती आहे, हा असं अंतर किती होईल आंबे रुंदीचं, हा आणि रोप लावायची कशी, छटणी करायची कशी, ते डोळा कट करून ठेवायचा, सूर्यप्रकाश आला पाहिजे आपल्या मोबाईल फक्त जरा हे बंद करा आवाज, म्हणजे डिस्टर्ब होणार आहे ज्या लोक व्हिडिओ बघतील। तर काय काय गोष्टी बघायला मिळाल्या म्हणलं तुम्हाला? रोपाची लागवड किती बाय कितीवर करणार, हा परत तुम्ही मल्चिंग करा, मल्चिंग केलं तर चांगलं आहे। हा आणि जिथं रोप लावायचं आहे तिथं पहिल्यांदा डिपर मारून घ्या, हा आणि शिंगल, हा आणि तिथं फक्त तेवढं तुमच्या त्या मुळावर लहान रोप असल्यामुळे हा तेवढे मुळाला पाणी मिळेल तेवढंच व्यवस्था होणार, वायपट पाणी देऊ नका। हा त्यावेळेसाठी शेणखत एक इकडे 1.5 फूट इकडे 1.5 फूट, म्हणजे खत कसं घालायचं? हा ते खताचं खत कोणतं घालायचं? शेणखत घालायचं आणि ते सांगितलं तुम्हाला, बरोबर आहे का? ड्रीप कशी करायची सांगितलं। तुम्ही काय म्हणला? 4 केले काय करणार आहे आम्ही? पाणी फुल सोडणार आहे, मोकळं पाणी देणार आहे म्हणून सांगितलं होतं। मोकळं पाणी सोडल्यानंतर काय होते ते सांगले तुम्ही सांगितलं। मग आता जे आपण गोष्ट सांगली तर पटल्या का तुम्हाला? प्रॅक्टिकली पटल्या। त्यानंतर रोप कसं लावायचं ते तुम्हाला सांगितलं। त्यानंतर छाटणी कशी केली, म्हणजे लाईव्ह तुम्हाला पण केलेलीच दाखवली, झाड कसं बनवायचं ते, छाटणी का करायची ते तुम्हाला सांगितलं। त्या व्यतिरिक्त अजून तुम्हाला काय माहिती मिळाली? रोप लावल्यानंतर 10 दिवस कंटिन्यू थोडं थोडं पाणी द्या, हा म्हणजे त्याचं पाणी नियोजन, आणि त्यानंतर 1 दिवस दिलं तर तुम्हाला चालेल। हा आणि सगळ्यात महत्वाचं, आता आलेल्या काका तुम्ही काय विचार किती रोप पाहिजे म्हणला तुम्ही? 160 रोप पाहिजे। आणि मी विचारलं का तुम्हाला लागवड अंतर काय करणार आहे, तुम्ही किती सांगितलं? 5 वर 5 बाय 12। आणि मी तुम्हाला काय सांगितलं? 7 वर। हा आता कोणताही नर्सरीवाला किंवा कोणत्याही दुकानात तुम्ही एखादं मटेरियल घ्यायला गेलाय, एखादा माणूस मागतोय आम्हाला 10 वस्तू द्या, आणि तो दुकानदार तुम्हाला म्हणेल कधी 6-7च न्या, 10 कशाला नेताय? आज हे आपल्या इथं आले आणि आपण आले गेलं, आणि काय तुम्हाला जमीन कशा विचारलं का? नाही जमीन कशा विचारलं का? नाही विचारलं जमीन आहे ती सांगितली। तुमच्याकडे काय काय विचारली का? आमची ना, हा तुमची आमची सांगितली की तांबडी। हा तर आपल्या इथं नर्सरीमध्ये आलेल्या प्रत्येकाला आपण काय करतो, अगोदर तुमची जमीन कशा विचारतो, लागवड अंतर काय करणार आहे ते विचारतो। आता हे आपल्याकडे आलेत, त्यांना आपण आता हे रेफरन्स ना आलेत, ह्यांना अगोदर आपण डायरेक्ट प्लॉट मध्ये आणलं, सर्व माहिती दिली, त्यांनी सांगितलं आम्हाला 5 बाय 12 लागवड करायची। मी तुम्हाला काय सांगितलं? 7 बाय 12 किंवा 7 बाय 14 करा। रोप विकायचे म्हणून काही जवळ अंतर लावा आणि आपला सेल वाढवा, हे आपण उद्योग करत नाही। कारण कसं आहे, आज ह्यांना जर आपण व्यवस्थित मार्गदर्शन केलं, व्यवस्थित रोपं दिली, त्यांचा प्लॉट चांगला आला, जसं त्या ह्यांना एका आपल्या पहिल्या कस्टमरने पाठवले, तसं हे आपल्याकडे परत भविष्यात तुम्ही दुसऱ्या लोकांना पाठवणार आहे। कधी पाठवणार आहे? जर तुमचं चांगलं झालं तर। हे जर मी तुम्हाला फसवलं म्हणण्यापेक्षा तुम्हाला माहिती दिली नाही, फक्त रोपं दिली, आता 10-20 रोपं 5-50 रोपं कमी न्या तुम्ही, त्यात माझा तोटा आहे। पण भविष्यात तुमचा प्लॉट चांगला झाला तर तुम्ही 5-50 कस्टमर आपल्याला येणार ना, पण आम्ही स्वतः करणार आहे क्षेत्र वाढवणार। हा तुम्ही सांगितलं होतं पुढे अजून काय 4 एकर वाढवणार आहे। मग आता इथं आल्यानंतर आपल्या सई नर्सरीमध्ये तुम्हाला माहिती कशी मिळाली? चांगली वाटली का? आलेलं समाधान आहे? 1 नंबर आहे। तर तुम्ही जे काय आता लागवड करणार आहे त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा, आणि त्यासाठी जे काय लागणारे मार्गदर्शन आहे आपल्या सई नर्सरी आणि सई अॅग्रो सर्व्हिस कडून तुम्हाला मिळेल याची हमी देतो। धन्यवाद। तर मित्रांनो, ज्यांना कोणाला लागवड करायची आहे त्यांनी या स्वतः आमच्या प्लॉटवर या, भेट द्या, माहिती घ्या, आणि त्यानंतर लागवड करा आणि चांगला प्लॉट आणा। नमस्कार।